कधी जन्म घेण्याचा आग्रह धरतात तर कधी जन्म घेण्यापासून मुक्त होण्याचा आग्रह धरतात. मग असं कसं काय? ऐका, गर्भवासामध्ये दुःख आहे, पण कुणाला? महाराज म्हणले ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. भगवंताचं नाम हृदयात असेल तर दुःख होण्याचं काही कारण नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आपण एखाद्या माणसाला जर मारून टाकलं तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला ना, बोला. फाशीची शिक्षा. आता सध्या महाराष्ट्र कशाची मागणी करतो? बरोबर आहे ना, महाराष्ट्र फाशीच्या शिक्षेची मागणी करतोय ना. कशाची शिक्षा व्हाती? फाशीची शिक्षा. माझं उदाहरण लक्षपूर्वक आहे का? आपण एखाद्या माणसाला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. मग फाशी देण्यासाठी मशीन असतं का माणूस असतो? बोला, माणूस. फाशी देण्यासाठी माणूस. आपण एखाद्या माणसाला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. फाशी देणारा रोज माणसं मारतो, त्याला पगार आहे. माणूस मारल्याची शिक्षा जर संविधानात एकच असेल, बरोबर आहे ना, कायद्याच्या नियमाप्रमाणे, मग आम्ही माणूस मारला तर आम्हाला फाशीची शिक्षा आहे ना. मग फाशी देणाऱ्या जनावर थोडी मारलं, माणूसच मारला ना. हे काय पुराणातलं नाही, हे काय थोतांड नाही, ही आजची रियालिटी आहे. एका संविधानानं चालणाऱ्या देशामध्ये असे वेगळे वेगळे बोडके साहेब न्याय का असावे? बरोबर आहे ना. माणूस मारल्याची शिक्षा जर फाशी आहे तर त्याने माणूस मारला, त्याला पगार काय? त्याचं उदाहरण सांगतो आहे का? आपण माणूस मारला सरकारच्या इच्छेविरोधात आणि आपल्या मनाप्रमाणे, आणि त्याने माणूस मारला सरकारच्या इच्छेमुळं आणि त्याचं काम म्हणून. त्याच्या इच्छेनं जर असेल तर त्याची पगार असते, आणि आपल्या इच्छेनं त्यांच्या विरोधात असेल तर त्याची सजा असते. तसं देवा, आम्ही जे चाललेलो आहे ते तुझ्या इच्छेने चाललेलो आहे. सरकारच्या इच्छेवरून जर आम्ही गर्भवासात येत असेल तर आम्हाला सुखानं गर्भवासात घातलं पाहिजे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, सुखाने आम्हाला गर्भवासात घाल देवा. असा एक अर्थ घ्या, किंवा दुसरा अर्थ असा घ्या, पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. माया हो, बोला. चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना. महिला मंडळ, तुमचा 5वा हप्ता पडला नाही का अजून? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बुवा? अहो, तुम्हाला बिळा शाळेचं तोंड पाहण्याची पगार सुरू झाली. काय पुण्यवान आहात तुम्ही, पोरं मरायला लागले अभ्यास करू करू महाराज. यानं अहो या नुसत्या अंगठ्यावर 1,500 आणायल्या त्या. बरोबर आहे ना. टेन्शन घेऊन काय बसलात? बोला माया. चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. आता चोरी चांगली कशी असते तुमच्या समोर आणून देतो. एका चोरानं एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून चोरी केली विठ्ठल महाराज, 10,000 रुपये मिळाले. 10,000 समाधान झालं नाही, मग त्यानं दुसरं घर फोडलं, दुसऱ्या घरून त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून किती मिळाले? 10, आणि दुसऱ्या घरून 5. असं बोलत चला, आपण मास्तरसारखं विद्यार्थ्यासारखं बोललं तर हे माझं बोलणं तुम्हाला लवकर कळेल. पहिल्या घरून मिळाले 10, दुसऱ्या घरून मिळाले 5. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली, आणि या चोराला कळलं कोणीतरी जागा झालं, म्हणजे जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेलं. आता हा माणूस उठला, पाहत होतं काय, रात्रीच 5,000 रुपये घरात कपाटात आणून ठेवले होते, आणि चोरानं कपाट तोडलं आणि चोर घेऊन गेला. रडत बसला. आता काय करावं? तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पाहावं, झालं असं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन पळून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना. गेले किती? 1,000? 5. आणि मिळाले किती? फायदा कितीचा? रोज हो द्या ना. एका चोरी मागं जर 5,000चा फायदा असेल तर चांगली आहे ना चोरी. चोरी सुद्धा चांगली आहे, लक्षात ठेवा. चोरी सुद्धा चांगली आहे महाराज. तसं गर्भवासाचं दुःख जर मानलं तर 9 महिने 9 दिवसाचं, पण आयुष्यभर जर तुझं भजन करायला मिळत असेल ना तर तेवढं मी आनंदानं सहन करायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. सुखाने आम्हाला गर्भवासात घाल देवा. काहींच्या पदरात आमदार होऊन सुद्धा एवढं प्रेम नाही,
तुम्ही न आमदार असताना सुद्धा लोकांच्या मनातले आमदारच आहात महाराज. सुखानं मी सहन करायला तयार आहे. एवढं प्रेम जर मिळत असेल तर मला त्या पदाची गरज काय? अरे पद म्हणजे काय? पद म्हणजे जनतेचं प्रेम, दुसरं काय? काही माणसाचं पद म्हणजे जनतेचं प्रेम आहे. आणि हे बघा, हे पद येतील जातील, पण जनतेच्या मनातलं पद कधीच जात नाही महाराज. हे अटळ आहे, नाढळ आहे. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग तुम्हाला मानणारा समाज पदाचा नाही साहेब, तुमच्यावर अंतःकरणातून प्रेम करणार आहे. विठाला विठाला तेवढं दुःख मग सहन करायला तयार आहे. काही नाही, सुखाने आम्हाला त्या गर्भवासात घाल देवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. लक्ष देऊन ऐका. गुण गायीन आवडी हेची माझी, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. वारकरी संप्रदायाचा सप्ताह म्हणलं की त्याला आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, संप्रदायाचा असा एक दंडक आहे. आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. पण देवाला कळत नाही असं तर म्हणता येणार नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची. देवाच्या मंदिरात मागण्यासाठी जायचं नाही. विशेष करून महिला मंडळीला सांगतो, देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. मग जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असता. पण असं आहे साहब, मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और अमीर अंदर भीख मागते हैं. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत माणसं मूर्तीजवळ जाऊन मागतात. आहे बाहेरचा भिकारी म्हणतो ₹2 द्या, आतला भिकारी म्हणतो 10 लाख द्या. मग खरा भिकारी बाहेरचा का आतला, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा विषय आहे. बाहेरच्याचं समाधान थोडक्यात आहे. मग देवाच्या मंदिरात मागण्यासाठी जायचं नाही, दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं असतं. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पो. पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्ती प्रवृत्त अश्नामी प्रयतात्मना. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागायचा अधिकार मिळत नाही. बोलत चला, ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार. जरा जोरात बोला. महिनाभर काम केलं, महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार. दिवसभर शेतात काम केलं, दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे अधिकार. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे अधिकार. धन्यवाद. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला, सरपंचाला, आमदाराला नाव ठेवून काय करता महाराज. एक बोलू तुम्हाला, आपल्या रक्ताचा माणूस ग्रामपंचायतला निवडून द्यायला जर 50-50 लाखाचा खर्च येत असेल तर आपण किती इमानदार आहे हे त्याचं उदाहरण आहे. आपल्या गावातला आपल्या रक्ताचा माणूस जर ग्रामपंचायतमध्ये सरपंच करायचा असेल, कोणतेही जनरल सगळ्याच गावचा, बरोबर आहे ना, त्याला जर एवढा खर्च येत असेल तर ही आपली इमानदारी आहे का नाही. मग एकट्या राजकारणी लोकांना नाव ठेवून काही फायदा नाही. काय फायदा आहे सांगा. त्या शिंदे साहेबांना मागे एसट्या फुकट केल्या साहेब. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. वय वाढून घेतले नाही आहे ना. 65चं लगेच 75 केलं. नवरा म्हणे तू मोठी गाव झाली, म्हणे एसटी फुकट झाली मी मोठी झाली. बरोबर आहे ना. आणि यायचा लाल परीचा प्रवास सुरू झाला बा. मग ते कंडक्टर कार्डाकडं पाहतंय, त्या बाईकडं पाहतंय, आणि ती बाई पुन्हा त्याला म्हणते माझ्याकडं काय पाहिला, कार्टाकडं पाय ना. याच्यावर खोटं आहे का. ते अधिकारी येडा आहे, तूच लगेच शहाणा लागून गेला. बरोबर. ते काही बोलत नाही बाबा विचार. आपल्या इकडची भाषा आहे का नाही, कार्टावर पाय कार्टावर आहे का. बस याचा लाल परीचा प्रवास सुरू झाला बा. पण मागच्या महिन्या आता त्यांना काय माहीत पुढे एखादी योजना येणार आहे. वय वाढून घेतले दनादन दनादन दनादन. आणि मागच्या 2-3 महिन्यात एक योजना आली, लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा कितीवर 75ची. 65वर केले कर्म झाले त्याचे भोगारे, उपजले मेले
ऐसे किती हरी हरी. जिचा 5वा हप्ता पडला तिच्या तोंडावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. आता कुठूनच दुर्बुंदी सुसली बुंदी. हा विठाला विठाला. साहेब आमच्या गावातल्या एका बाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. नाव सांगत नाही, आमचे लय पाहुणे या गावात. म्हणलं माय 5वा हप्ता आला का? आला म्हणे बाबू. आपल्या इकडली भाषा बोलतो आता हाय जवळ. आला म्हणे बाबू. आणि म्हणलं एस टी ते बी फुकट आहे म्हणे. म्हणलं देवा भाऊची मेवणी एक काय तू 65 आणि 75 दोन योजनेत कस काय बसशील? 2 आधार कार्ड काढले म्हणे बाबू. एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती जे 7वी हरी वाटे. इथून विकासाला सुरुवात आहे. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? इथून विकासाला सुरुवात आहे. महाराज काय करता कोणाला नाव ठेवून? सगळ्या सिस्टमचा विचार केला तर गोलमाल आहे बाई, सब गोलमाल आहे. लक्षात ठेवा. चला मी जास्त तिकडे जाणार नाही, मी काही राजकारणी नाही, मला माझा विषय समजून आहे. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. बरोबर आहे ना? या विधानसभेच्या टायमाला मी मतदान केंद्रात गेलो आणि माझ्यासमोर एक मतदान केंद्रात त्या EVM मशीन जवळ उभं राहिलं. बराच वेळ उभं राहिलं आणि मी आपला माग उभं. अहो म्हणलं करा ना मतदान, किती वेळ उभं राहता? तो म्हणे करायचं आहे हो. अहो म्हणलं मग करत का नाही? म्हणे रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवलं. इथून सुरुवात आहे वा. विठाला विठाला. समर्पणाशिवाय हे बघा मतदान आहे ना, ते दानच करा. कुणालाही करा पण ते दान करा. तुम्ही पैसे न घेता मतदान केलं ना, तो माणूस 5 वर्ष तुमच्या ऋणात राहतो. 5 वर्ष बरं का. अरे या लोकांनी मला काहीच त्रास दिला नाही, यांनी मागू द्या मला काम, मी द्यायला तयार आहे. आणि ज्याने पैसे घेऊन मतदान केलं ना, हे आमदार लोक त्याला म्हणतात त्या गावाचं माणसं आहेत म्हणतात अरे पहिल्याने तात्याचं लिहून घे नाव आहे साहेबाचं. आणि ते उठून गेलं म्हणतात कट कर त्याचं पहिल्याने पण हे असं 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 आहे. विठाला विठाला. ते PM म्हणतो साहेब अहो तुम्हीच लिहायला सांगितलं. अरे मूर्खात आहे ना, आपल्याला निवडणुकीच्या टायमाला लय घातलं असं. बरोबर आहे ना? ध्यानात राहत नाही. समर्पण करावं लागेल. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. साहेबांना बोलता बोलता बोलून गेले. मतदारसंघातलं सगळ्यात लाडकं गाव जर कोणतं असेल माझं तर पळसखेड आहे. हे माझंच गाव आहे म्हणले. काय म्हणले? हे त्यांचे शब्द आहे. मी काय तोंडावर खोटा कसा बोलल? तसं माघारी बी बोलत नाही म्हणा, पण सांगायला लागलो. बरोबर आहे का नाही? हे माझंच गाव आहे म्हणले. मग सोपं आहे का असं म्हणले? तुमचं समर्पण तसं आहे. तुमच्या समर्पणामुळं त्यांच्या तोंडातून तुमच्या गावाबद्दल हे शब्द निघाले. महाराज अंतकरणातून प्रेम केलं ना, गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक दिली ना, तो तुम्हाला तशी वागणूक देत असतो. हे बघा लक्षात ठेवा. प्रेम द्यायला शिका, ते यायला वेळ लागत नाही. प्रेम द्यायला शिकलं की यायला वेळ लागत नसतो. म्हणून समर्पण करा. महाराज म्हणले कोण कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, एक बार तो राधा बन कर देखो मेरी सावरिया. राधा होते आंसू
एक बार जरा तुम ताने सुनकर देखो सावरिया, राधा की रो रो कहे, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे, राधा की रो रो कहे। एक वेळेस राधाहून प्रेम करायला शिका. देव आपल्यासाठी रडायला सुद्धा तयार आहे. लक्षात येते का? समर्पण पाहिजे ना. साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण होतं. ऐका बरं का, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आमचा देह तुला अर्पण आहे देवा, आणि मागणं काहीच नाही. लक्षात ठेव बरं. अर्पण देह आहे, प्राण आहे, वाणी आहे, सर्वस्व तुला अर्पण आहे, आणि मागायचं काही नाही. कशा काही कार्यकर्ते अशा असतात, फक्त प्रेम करत राहतात आणि मागत आजपर्यंत काही नाही. आणि अशा कार्यकर्त्याला नेता शेवटच्या क्षणाला असं काही देऊन जातो की त्याला माहिती आहे ना, आजपर्यंत मला काही मागितलं नाही. आजपर्यंत हा फक्त प्रामाणिकपणे माझं काम करत राहिला. लक्षात ठेवा बरं का, देव सुद्धा अशाचा विचार करतो. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवलिया काही न मागती, ठेवलिया काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवलिया काही न मागती, ठेवलिया काही न मागती. तुका म्हणे जीव, नुसता जीव नाही तर भाव देवापायी, आणि ठेवो नेया काही न मागती. आमचा जीव पण तुझ्या पायावर आहे, आमचा भाव पण तुझ्या पायावर आहे, आणि आमचं मागणं काहीच नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ. तुकाराम महाराजांना मागावही देवाची अपेक्षा राहायची. पण कुठं चालली बाई? ओ दाजी गेले भाऊ दाजी. विठाला विठाला आमचं सर्वस्व तुला अर्पण आहे, आणि मागणं काही नाही. मग महाराज लक्ष द्या, देवाला वाटायचं तुकाराम महाराजानं मला काहीतरी मागावं. महाराज म्हणले, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. मग तुमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही तर तुम्ही मागता का? तर काही मागणे हे आम्हा अनुचित, आणि काही मागणे हे आम्हा उचित. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. साहेब आमच्या गावाला सभा मंडप नाही, दिला. साहेब आमच्या गावात रोड नाही, दिला. साहेब आमच्या गावात क्रीडांगण नाही, दिलं. साहेब आमच्या गावाला नदी नाही. हे मागणं बी उचित नाही, आणि हे देतो म्हणणं बी उचित नाही. नदी कशी देणार आता सांगा? हे सोपं. उचित मागणं असेल तर दिलं जाईल ना. उचित मागणं असेल तर दिल्या जातं ना, अनुचित मागणं असेल तर नाही म्हणता येतं. उचित आणि अनुचित सांगतो. बोला. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी, हा तिचा मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य आहे. याच्यापेक्षा पुढचं बोलू. बायको अशी असावी, तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा, बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. बरोबर आहे ना? याला म्हणतात संसार. आपल्या संसारात असं नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि पळसखेड्यानं ऐकायचं. बस संसाराचं स्वरूपच असं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालेलं जर एखाद्या ब्रह्मचार्याने पाहिलं ना, तर त्याला असं वाटतं मी कधी या यज्ञकुंडात उडी मारतो काय माहिती. नवीन लग्न झाल्यावर ती हिरवळ फार मस्त असते बरं का. हो, नवीन लग्न झाल्यावर ती मजाच वेगळी. ते लाजणं मुरडणं, नसल येत तरी स्टँडर्ड बोलायचे प्रयत्न करणं, की तिच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे बा. बरोबर आहे ना? मग नवीन लग्न झालं की नवरदेवाला या नवरीला विचारा, दादा दिसत नाहीत. ती लगेच सांगणार नाही. लाजणार मुरडणार.
पदराला थोड्या अशा पिळ्या घालणार, अंगठ्यानं जमीन उकरणार, असं नवीन 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 आहे का नाही. आणि मग म्हणणार ते ना तिकडं सप्ताहाकडे गेले असतील, असं छान सांगते. ह्याला म्हणावं वहिनी दिसत नाही पहिल्याने असता तिकडं मंदिराकडे गेले असन कीर्तनाला. 4-6 महिने झाल्यावर हिला म्हणावं दादा दिसत नाहीत, गेला असन बोंबलत कुठं. असंच असतं, गेला असन बोंबलत कुठं. मग ह्याला म्हणावं अहो वहिनी दिसत नाही, तिचा का मालक आहे का ती विचारून जाते. जे ते बरं आहे महाराज, तुम्ही विचारू नाही ना आम्ही सांगू नाही, बस 4-6 महिन्यातच ही टोन बदलून जातो बाबा. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन नवीन लग्न झालेले जोडपं रस्त्यानं चाललं तरी हाताला हात धरून चालणार. किती दिवस? 2-3 महिने. 2-3 महिने झाले की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट माग. ती म्हणते अहो ह्यो म्हणतो बोंबलू नको चाल. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत. लक्ष देऊन आहे का, बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे म्हणा. पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात आहे का नाही. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. साडी मागणं उचित आहे, पेरणीला सोनं मागणं अनुचित आहे. बरोबर आहे ना. पेरणीला सोनं मागणं उचित अनुचित सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते, विठ्ठल महाराज आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का. दुकानदार म्हणे आहे ना ताई. केवढ्याची आहे. दुकानदार म्हणे 100 रुपयाची आहे. ती बाई म्हणे 100 रुपयाची. दुकानदार म्हणे ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का. अहो मी सांगितले तर तुम्ही मागू शकता ना. विनायक भाऊ त्या बाईनं सांगितलं म्हणे 50 रुपयाला द्या. 100 रुपयाची वस्तू 50त मागण्याचं धाडस फक्त ह्या बिचाऱ्या करू शकतात. एवढी हिंमत माणसात नाही बरं का. एवढी हिंमत माणसात नाही महाराज. भाव करावं बाया आहेनच. बार्गेनिंग करायला बाया 1 नंबर असतात बा. बरं झालं तारका घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असतात. त्याला जेवण खाऊन 100 उरले असते बा. माणसाच्या हातात हे बरं आहे जरा चांगले दिवस आपल्या ते बायाच्या हातात नाही बा. ते भाव बायानंच करावं महाराज. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50ला मागता एवढी काही कमाई असते का. हे बघा मला काही तुमच्याकडून कमवण्याची अपेक्षा नाही. 80 रुपयाला मला आली, तुम्ही 80 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती नेम्यावरच यायची ना. तिला वाटायचं करते कमी, आता नेम्यावरच यायची महाराज. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आलात, बोहनीचं गिऱ्हाईक आहे, माघारी लावणं बरोबर नाही म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार आहे. असं कुठं असतं का. एक काम करा, आता मला तुमच्याकडून कमाई पण करायची नाही काहीच नाही, पण तुम्हाला माघारी लावायचं नाही, मला दिवसभर नाट लागेल. एक काम करा, आता तुमचे 40 राहू द्या आणि माझे 80 राहू द्या, 50 द्या आणि आता घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट असं म्हणतात ना बाया. लास्ट आणि बेस्ट लगे आता. हां आता काहीच बोलू नका पहा आता लगे. बरोबर आहे का नाही. आता लास्ट आणि बेस्ट लगे द्या आता. हां द्या आता, नाही म्हणू नका द्या. दुकानदार म्हणे ताई 25 बी कशाला देता, फुकटच ज्ञान. मग 2 द्या म्हणे दादा. जमलं का आता. हे मागणं उचित आहे का. विठाला विठाला हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. एका वाक्यात दोन्ही व्याख्या सांगतो आहे का. उचित काय आणि अनुचित काय. देवाकडं जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं बरं का भाऊ. देवाकडं जाऊन देव सोडून सर्व मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देवालाच मागणं म्हणजे उचित मागणं. देवाकडं जायचं आणि बाकीचं मागायचं हे अनुचित आहे ना. आणि देवाकडं जाऊन देवाला. हे बघा पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला गेलो आणि काय घोंगड्या घेऊन आलो आणि बांगड्या घेऊन आलो. बरोबर आहे ना. नाही, पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं तर कान्होपात्रेसारखं व्हावं. एकदा मंदिरात जावं तिथंच समाधी मिळावी. बरोबर आहे. मागणं कळावं. मागच्या वर्षी मुख्यमंत्री शिंदे साहेबासोबत गेवराईच्या एका जोडप्याला पूजेचा बहुमान मिळाला होता.
मला आजही आठवते ती गोष्ट. आणि एकदम नऊवारी साडी घातलेली बाई, कपाळाला मोठं कुंकू, डोक्यावर पदर. आणि या मीडियावाल्यानं पूजा झाल्यानंतर त्या माईला विचारलं, किती वर्ष झाले वारी करता? सांगितलं, बुवा आता 25-30 वर्षे झाले आम्ही वारी करतो. बरोबर बरोबर. मुख्यमंत्र्यासोबत तुम्हाला पूजेचा मान मिळाला, कसं वाटतंय? ते माय म्हणे, आनंद वाटतो. आज आम्हाला पूजेचा मान मिळाला, आनंद वाटतो. मग आता पूजा झाली, मागितलं असेल ना पांडुरंगाला काही? खेड्यातली बाई शिकलेली असेल का नाही मला माहीत नाही, शिक्षित होती का नाही मला माहीत नाही, पण सुशिक्षित होती. काही मागितलं का देवाला? त्या मायनं सहज उत्तर दिलं ढोबळ मानानं, बाबा त्याला मागावं म्हणजे आपल्याला एवढं कळतं का? वाव. त्याला मागावं मग आपल्याला एवढं कळतं का? नाही. पण काही मीडियावाले बोलतच करतात ना, मीडियावाले बोलतं करतात, महाराष्ट्रात आग लावतात. सगळं त्यांच्या हातात आहे महाराज, बरोबर आहे ना? सगळं त्यांच्या हातात आहे. समाजाची अशांतता शांतता न ठेवू देणं हे यांच्याच हातात आहे, बरोबर आहे? मग तेव्हा काहीतरी मागितलं असेल ना देवाला? काहीच बोलली नाही म्हातारी. आजी तुम्हाला विचारतोय, काहीतरी मागितलं असेल ना पांडुरंगाला? बराच वेळ विचारल्यावर ती माय म्हणे, हा मागितलं ना. मग उत्सुकता निर्माण झाली. न बोलणारी म्हातारीनं नेमकं काय मागितलं असं? बाबा काय मागितलं मग पांडुरंगाला? जसं तुम्ही आता लक्ष देऊन ऐकत होते ना, तसं मी पण ऐकत होते बातमी. काय मागितलं असेल या म्हातारीने? काय मागितलं पांडुरंगाला? माय पूजेचा मान मिळाला, पूजा करायला मिळाली. पांडुरंगाला काय मागितलं? त्या मायनं सांगितलं, म्हणे दादा पांडुरंगाला एकच मागितलं, बाबा माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे दरवर्षी चालत वारीला येता येईल. त्याला म्हणतात उचित मागणं. बस तुझी वारी करता यावी एवढे पाय चांगले ठेव, बाकी मला काही नको, बाकी मला काही नको. याला म्हणतात उचित मागणं. देवाकडं जाऊन देवाला मागावं याला म्हणतात उचित मागणं, आणि देवाकडं जाऊन बाकीचं काही मागणं याला म्हणतात अनुचित मागणं. आणि बराच वेळ झाले देवा तू मागा मागा म्हणायला लागला, तुला द्यायचं असेल तर हेच दे. अभंगाच्या पहिल्या चरणात हेच दान देगा देवा